जय शिवराय मित्रांनो, संबंध महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत लाखो शेतकरी येतात। शासनाच्या माध्यमातून अनुदान देताना उशीर झाला। 2024 मध्ये 2025 मध्ये काही ठिकाणी घोटाळे झाले, परंतु आता शेतकऱ्यांना अतिरिक्त अनुदान गेलं म्हणून अनुदानाच्या वसुलीसाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, 2022 मध्ये गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त जास्त अनुदान गेलं म्हणून ते अनुदान वसुलीसाठीच्या नोटिसी पाठवण्यात आलेल्या आहेत। म्हणजे 2022 मध्ये जमा केलेलं अनुदान हे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जास्त गेलेले, ते सरकारकडे जमा करावं, अन्यथा तुमची जी काही जमीन आहे, तुमचे जे काही क्षेत्र आहे, त्या क्षेत्रावरती बोजा चढवला जाईल, अशा प्रकारचे आता नोटिसी लेखी स्वरूपामध्ये पाठवण्यात आलेले आहेत। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या जात आहेत, कर्जमाफी मागितली जाते, न मिळालेल्या अनुदानावरती आवाज उठवला जातोय आणि सर्व सुरू असताना असला एक भयंकर प्रकार समोर आलेला आहे। आता जर अनुदान जास्त गेलं असेल तर 2022 पासून आज 2026 4 वर्ष प्रशासनाच्या लक्षात कसं आलं नाही, आणि आलं जर असेल तर ते कुठल्या याच्यात समायोजन का केलं नाही, त्याच्यासाठीची काही तरतूद का केली नाही, आणि आता परत त्या नोटिसी पाठवून ते अनुदान परत देण्यासाठी सांगितले जाते। एकंदरीत 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र असो नुकसानग्रस्त झालेला आहे। शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची सुद्धा ऐपत नाहीये, शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, शेतकऱ्यांना पडीक पडलेल्या जमिनी दुरुस्त करायच्यात, आणि अशा परिस्थितीमध्ये कुठून तरी नमो शेतकरीचे 2000 येतील, पीएम किसानचे 2000 येतील, शासन काहीतरी अतिरिक्त मदत करेल अशी शेतकरी प्रतीक्षा करत असताना हा एक लाजिरवाणा असा प्रकार समोर आलेला आहे। आणि त्याच्यामध्ये देखील जर परत केलं नाही तर जमिनीवरती बोजा चढवला जाईल अशा प्रकारे त्यात सांगण्यात येते। हा प्रकार अतिशय गंभीर आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याच्या संदर्भातील तक्रारी जातील, त्या भागातील लोकप्रतिनिधी सुद्धा आता सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज उठवतील आणि कुठेतरी शेतकऱ्याला याच्या माध्यमातून दिलासा मिळेल अशा प्रकारची शक्यता आहे। घडत असलेले प्रकार हे अतिशय भयंकर असे प्रकार आहेत। प्रशासनाच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की जालना आणि बीडमध्ये अक्षरशः शेतकऱ्यांचं अनुदान परस्पररित्या वळवण्यात आलं, आणि आता हा नवीनच प्रकार आलाय की अतिरिक्त अनुदान म्हणून। तर कुठेतरी याच्यावरती गंभीरतेने शासनाला घेणं गरजेचं आहे, आणि याच्यामध्ये कुठेतरी एक पूर्णपणे पारदर्शकता येईल अशा प्रकारची परिस्थिती आणणं गरजेचं आहे। काल सुद्धा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 15,000 कोटी रुपयाचं अनुदान वितरित केलं आणि शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलंय, पण अद्याप ही एका जिल्हा संकेतस्थळावरती सुद्धा 50 ते 100 कोटीच्या अनुदान वाटपाच्या याद्या सुद्धा आलेल्या नाहीत। हा जो काही गोल गोल कुठेतरी प्रकार फिरवला जातोय आणि त्याच्यानंतर असे परिणाम भोगावे लागतात, हे कुठेतरी शासनाने थांबवणं गरजेचं आहे। धन्यवाद।